मासची रेसिपी जी आहे ती यूट्यूबला टाकलेली आहे, तर तुम्ही चेकआउट करू शकता. तर उद्या आहे सेलिब्रिटी शूट आणि आदल्या दिवशी माझीही तयारी चालू आहे आणि मी फटाफट म्हणजे जेवणाची तयारी करते आहे की जेणेकरून मला बाकीची तयारी करता येईल. उद्या सकाळीच अर्ली मॉर्निंगला शूट करायचं आहे असं ठरलं आहे आणि अचानक पाऊस खूप जोरात येतो. संध्याकाळ झाली की चालू होतो. त्याच्यामुळं मी भोसरीला गेले आणि माझी जी फ्लावर ज्वेलरी माझी बहीण करणार होती तर तिने ती रेडी केलेली होती. फक्त त्यातली एकच गोष्ट तिच्याकडून झालेली नव्हती. तिने पण ते खूप तिचे हेल्थ इश्यू असताना ते केलेलं होतं आणि ते मी आणलं आणि पाऊस येण्याआधी मी घरी पोचले आणि त्याच्यानंतर ती फ्लावर ज्वेलरी मी घरी आणून ठेवली. फक्त मला करायचं राहिलं होतं जे कानाचे वेल असतात ते बनवायचे राहिले होते आणि मी लवकर माझा स्वयंपाक आटपून घेते आहे की मला बाकीचा वेळ माझ्या उद्याच्या बाकीच्या तयारीसाठी देता येईल. तर तुम्ही बघू शकता खूप एकदम किचकट असं हे काम असतं आणि खूप मेहनतीने करावं लागतं. मी रात्रीचे लिटरली 12 नंतर बसले होते हे करायला आणि मला ते कान बनवायलाच खूप वेळ गेला आणि माझी हेल्प केली माझ्या नवऱ्यानी आणि त्यांनी मला फटाफट जी छोटी छोटी फुलं असतात तगरची ती त्यांनी मला देठ कट करून दिले. त्यामुळे माझी खूप हेल्प झाली आणि वेब सिरीज पाहत होते मी द रॉयल आणि ती बघता मी लिटरली माझे 2 तास गेले. ते केलं. त्याच्यानंतर कानाचे वेल केले आणि ते एकदम माझ्याकडून ब्रेक झालं. पुन्हा मी ते करत बसले पण मी बसून ते फायनली कंप्लीट झाल्यानंतरच मी झोपायला गेले आणि रात्री जाण्याआधी जी फुलं सगळी उरलेली होती ना एकूण एक फुलं मी वापरली. हा माझा नेक्स्ट डे सकाळचा शूट आहे आणि मी सगळी तयारी केली, कामं आटपली, देवपूजा केली, चहा केला आणि छान असं सेटअप लावून घेतला आणि अपूर्वा आमची सेलिब्रिटी आहे ती येणार आहे आणि ती फायनली पोचली आहे आणि खूप लवकर आली बिचारी, खूप दमलेली होती आणि छान असं तिचा लुक झालेला आहे. एकदम सटल आणि सुंदर आणि खूप सुंदर दिसत होती ती आणि तिची ती फ्लावर ज्वेलरी तिच्यावरती इतकी उठून दिसत होती ना तर तुम्ही बघू शकता. नवीन नवरीच आहे अजूनही, आत्ताच तिचं लग्न झालं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम क्यूट वाटत होती. तिला ती ज्वेलरीमुळं तिचं लुक जे होतं ना ते खूप खुलून आलेलं होतं आणि खूप सुंदर असं तिचा लुक झालेला होता आणि मस्त तिचं हेअरस्टाईल पण खूप सुंदर झालेली.